धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे। सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ। विषयी विरक्त जया नाही अपपर, संतुष्ट सर्वदा स्वे व्यापक निर्धार। जाणीव शानीव ओझे सांडोनिया दुरी, आपण वस्ती कर वर्ततसे संसारी। धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे। एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन। आसनी शयनी सदा हरीचे चिंतन, धन्य जगी तोचे एक हरिरंगी नाचे। राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे। विठाला विठाला ढल 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 विठ्ठल विठ्ठल ढल विठ्ठल ढल ढल विठ्ठल ढल ढल विठ्ठल ढल 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 विठ्ठल ढल 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 विठ्ठल 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 ढल 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 विठ्ठल 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 ढल 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 विनेकर लाव ना। कुंडली कबर रे श्री ज्ञानदेव, ढला विढला 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 गलदानगंडम मिलद्रंगखंडम चलचारुषुंडम जगत्राणशौंडम लसदंतकांडम विपद्रंगचंडम शिवप्रेमपिंडम भजे वक्रतुंडम। अतुलितबलधामं हेमशैलाबदेहं दनुजवन कृशानं नानिनाम् अग्रगण्यं। सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। श्रीचा असे वास ज्याच्या पदाशी, भवाब्धिनौका हरिया पदाशी। लोणी सवस्ती करीशी कृपाळा, प्रेमे सखा राम वर्णे गुणाला। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुरदिक्प्रदेशं। विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। महायोग पीठे तटे भीमरथाम्बरं, पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्ग प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। आता हृदया पुले चौफाळुन्या, भली बरी बैसो पाऊले, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। धन्य जगी तोचे एक हरिरंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे।
प्रस्तुतस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा वासुदेव प्रकरणातील सर्वांच्या परिचित अशा प्रकारचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. सेवेचं प्रयोजन सर्वांनाच ज्ञात आहे. गेल्या 5 वर्षापासून चालत आलेला हा कार्तिकी पायीवारी सोहळा हरिभक्तीपरायण वैकुंठवासी उत्तम महाराज थोरात त्यांच्या आशीर्वादानं हरिभक्तीपरायण राम महाराज मुळे यांच्या कुशल मार्गदर्शनानं सर्व राजपिंपरीची हरिभक्तीपरायण भजनी मंडळी, पंचकृषीतून येणारी सर्व सद्भक्त सद्भाविक मंडळी, आज विशेष उपस्थित असणारे आमचे हरिभक्तीपरायण परमार्थ प्रेमी पंडित महाराज जगदाळे, उपस्थित सर्व मातावर्ग ज्यांनी आपल्याला कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता जागा उपलब्ध करून दिली ते आमचे दीपक महाराज, त्यांचा सर्व परिवार, या कार्यासाठी संपूर्ण मार्गामध्ये जे अन्नदाते आहेत, विविध गावचे अन्नदाते असतील, इथं वारकऱ्याची अन्नदानाची सेवा करणारे, कालची सेवा करणारे अंकुशराव जाधव असतील, सुभाषराव डाके असतील, आजची लक्ष्मणराव जाधव, संध्याकाळी प्रकाश नाना यांची असणारी अन्नदानाची सेवा आहे. सर्वांनीच विविध मार्गाने, उद्या बालासाहेब भाऊ यांचा सकाळी नाश्ता आहे, विविध मार्गानं प्रत्येकानं केलेलं आपलं योगदान या कार्यासाठी आमचे मनोज घाडगे आणि एकनाथ नाईक यांनी विशेष परिश्रम केले. महाराज गाडीसोबत स्वयंपाकाची 2 दिवसापासून व्यवस्था पाहतायत. वैजनाथ चौधरी असतील, त्यांनीही या ठिकाणी स्वयंपाकाची व्यवस्था ठेवली. पांढरवाडीच्या सर्व महिला मंडळ, आरंभीच्या सर्वांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझ्या वाट्याला आलेली सेवा आहे. यथामती यथातथा यथावकाश चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 विठ्ठल. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या वासुदेव प्रकरणातील हा अभंग आहे. मानवी जीवन हे 2 अंगाने, थोडं चिंतन म्हणून याकडं बघा. एक इंद्रियाच्या अंगानं आणि दुसरं अंतःकरणाच्या अंगानं. आज मनुष्याला कृतार्थ कशानं वाटतं? ज्यावेळेला तुम्ही अंतःकरणानं जगायचा प्रयत्न कराल त्यावेळेला कृतार्थता येते. मला आज समाजाची दयनीय अवस्था अशी झाली आहे, कोणतंही क्षेत्र घ्या, कौटुंबिक असेल, मी तर त्याच्या अगोदर जाऊन बोलतो, थोडं नीट ऐका. माणसाचं वैयक्तिक जीवन चांगलंय, कौटुंबिक जीवन चांगलंय, सामाजिक जीवन चांगलंय का आध्यात्मिक जीवन चांगलंय? बोला. आध्यात्मिक जीवन चांगलंय. महाराज आध्यात्मिक जीवन चांगलं म्हणावं तर त्यात अपूर्णता आहे. सामाजिक जीवन चांगलं म्हणावं त्यात आमच्याकडून पाहिजे तेवढं कार्य होत नाही. कौटुंबिक जीवन चांगलं म्हणावं तर कुटुंबात विचार नाही. आणि वैयक्तिक जीवन चांगलं म्हणावं तर माझी इंद्रिय ताब्यात नाहीत. विठ्ठल 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 विठ्ठल. कोणतं जीवन चांगलंय महाराज?
कारण जीवनामध्ये या 4 जीवनाच्या पलीकडं जीवनच नाही. एका जीवनातून आपण ज्या वेळेला पदोन्नतीनं वरती जाऊ त्यावेळेला एका आध्यात्मिक जीवनाकडे येता येतं. म्हणून आज जी धन्यता आहे ना, ती धन्यता कुठंतरी तुमच्या माझ्या जीवनामध्ये तयार व्हावी. तुमचं माझं जे जीवन आहे ते वेगळ्या दृष्टीनं चालावं. आज आपण शास्त्रकाराचं मत सांगतो महाराज, ऐका थोडं. 3 गोष्टी मानवी जीवनामध्ये धन्यतेला पात्र आहेत. 3 गोष्टी प्रयोग करता आला तर करा. त्यातली पहिली गोष्ट आहे आहार असावा औषधीसारखा. आहार कसा असावा? औषधीसारखा. आचार असावा ऋषीसारखा आणि विचार असावा वेदाचा. विठ्ठल 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 विठ्ठल. आपला सध्या आहार आहे का औषधी आहार आहे का आहारानं औषध घ्यावं लागतं? महाराज आहारच औषधी आहे. थोडा हा काळ सोडा अलीकडचा. माणसाला डॉक्टर होते का वैद्य होते? वैद्य असायचे. आणि ते वैद्यही तुम्हाला ज्याला आपण आयुर्वेदिक म्हणतो तेच उपचार करायचे. पशुला डॉक्टर होते का डॉक्टर नव्हते? पशुला माझ्या तरी कळण्यामध्ये लहानपणी काय नव्हते? डॉक्टर नव्हते. देशाची प्रगती झाली म्हणे आणि जनावराला सुद्धा काय आले? ही प्रगती नाही, ही काय होत गेली? कारण आहार बिघडला. आहार ही औषधी आहे. आपल्या पोटामध्ये आपल्याला जे लागतं ते जर आपण औषधीयुक्त शब्दाचा अर्थ चुकीचा आहार खाल्ला नाही, आपण चुकीचं खाल्लं नाही, चुकीचं पिलो नाही, तर मला वाटतं आजही तुमचं जीवन शारीरिक अंगानं धन्य बनेल. विठ्ठल 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 विठ्ठल. जीवनाचं कोणतं तरी अंग धन्य बनवा, कोणत्या तरी बाजूनं धन्यता मिळवा. दुसरा भाग आहे महाराज, आचार आहे तो ऋषीचा आचार आहे. काय आचार आहे ऋषीचा? आपण दिंडी सोहळ्याच्या वाटेनं जातो ना महाराज, दुसरं मला किती पुण्य होतं माहीत नाही दिंडीच्या वाटानं, पण दिंडीच्या वाटानं ऋषीचा आचार मिळतो महाराज. पहाटे उठणं म्हणजे ऋषीचं जीवन का ऊन पडल्यावर उठणं म्हणजे ऋषीचं जीवन? दिंडीच्या वाटानं पहाटे उठावं लागतं. इच्छा असल्यावर का इच्छा नसली तरीही. विठ्ठल 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 विठ्ठल. मला सांगायचं मला सहज तुमचं जीवन ऋषी जीवन बनत चाललं. बाकीचं मग तुम्ही ज्या ज्या पद्धतीनं सकाळचं अन्य कराल, साधना कराल, साधनेसाठी जितका अधिक वेळ दिला त्याचं नाव ऋषी जीवन, आणि संसारासाठी जेवढा अधिक जीवन वेळ दिला त्याचं नाव संसारी जीवन. तुमचा जो समय आहे, आता 3 गोष्टी परत त्याच्यात मांडता येतील. भगवंतानं तुम्हाला दिलेला समय, प्रारब्धानं तुम्हाला दिलेली संपत्ती आणि चांगल्या आहारानं तुम्ही मिळवलेली शक्ती, या 3 गोष्टी तुम्ही कितपत परमार्थात उपयोगी आणता त्याचं नाव आहे ऋषी जीवन. विठ्ठल 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 विठ्ठल. हे ऋषी जीवन आहे. त्याच्या पुढे जाऊन बोलतो थोडं, हे काही शास्त्रातलं नाही, पण ऋषी जीवन चांगलं का कृषी जीवन चांगलं? बोला ना. ऋषी जीवन तर आहेच चांगलं, त्याला काही पाहायची गरजच नाहीये. पण मला वाटतं 2 नंबरला कृषी जीवन सुद्धा चांगलं आहे. ऋषी जीवनामध्ये पुण्य निर्माण होईल,
कृषी जीवनामध्ये पुण्य होणार नाही पण पाप होणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही तुमच्या सदैव शेतीमध्ये असाल तर शेतकरी महाराज त्याला पुण्य करण्याची साधनं नाहीत पण त्याच्याकडून काय होणार नाही, पाप होणार नाही. अनंत वाचाळ हे होणार नाही महाराज त्याच्याकडं. तो कोणाची तरी निंदा करणार नाही, कोणाला तरी अपशब्द बोलणार नाही. कारण आपलं जे जीवन आहे महाराज या जीवनामध्ये धन्यता बाह्य वस्तूनं मिळवताच येत नाही महाराज. आपली सगळ्यात मोठी चूक काय झाली, सगळ्यात मोठी चूक झाली आपण धन्यतेला जास्त प्राधान्य दिलं का मान्यतेला. आपण चांगले कपडे घातले धन्यता का मान्यता, मान्यता. चांगला बंगला बांधला धन्यता का मान्यता, मान्यता. पंचपक्वान्नाचे पदार्थ खाऊ लागले धन्यता का मान्यता. सगळ्यात चांगली गाडी घेतली धन्यता का मान्यता. दिंडीत पायी चालायला लागलो धन्यता. विठ्ठल 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 विठ्ठल. सकाळी तुम्ही पूजा करत असाल धन्यता, सकाळी एखाद्या ग्रंथाचं वाचन करत असाल धन्यता. जीवन हे धन्यतेच्या अधीन असावं महाराज. तुमचं माझं जे जीवन आहे ते मान्यतेच्या अधीन बनलं आणि त्याच्यातलं वैशिष्ट्य असं आहे की मान्यता ही पराधीन आहे, मान्यता ही पराधीन आहे. भौतिक जीवनातली मान्यता मी थोडे का तुमच्या पुढं मांडतो. भौतिक जीवनातली मान्यता आपल्याकडं ते जगातले श्रीमंत काय म्हणतात त्याला काका, हा टॉप 10 बरोबर, त्याला 10 काय जगातले श्रीमंत. मला तुम्हाला विचारायचं आहे सगळ्यात मोठा कोण त्याच्यातला, नंबर 1चा सगळ्यात काय मोठा, त्याला विचारा. तुम्ही आनंदी आहेत ना कारण तुम्ही सगळ्यात काय झालात. तो म्हणतो नाही ना पण पुढच्या वर्षी हा 2 नंबरवर माझ्या जागेवर आला तर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो कारण ती मान्यता असल्यामुळं ती तुम्हाला पराधीन बनवते आणि ती धन्यतेचा अनुभव येऊ देत नाही. मला जीवनामध्ये धन्यतेचा अनुभव जर प्राप्त करून द्यायचा असेल तर धन्य आम्ही दास विठोबाचे राहिली शे प्रीत तुझे नामी, राहिले शे प्रीत तुझे नाम. राहिले से प्रीत तुझे नामे. धन्य मी माने ना आपुले संचित, राहिले से प्रीत तुझे नामे. धन्य मी माने ना आपुले संचिता. धन्य मी माने ना आपुले संचिता. राहिली से प्रीत जगनामी, राहिली से प्रीत तुझे नामी. राहिले से प्रीत जग माझी. धन्य मी मानेन आपुले संचित. कोणता संचित मला, तिळे तिळे पुण्य साचा पडे. माझं जे साचलेलं पुण्य आहे मला ते असणारं पुण्य. या ठिकाणी काय 2 गोष्टी आहेत लक्षात ठेवा महाराज. आपला संसार सिद्ध करायचा असेल तर काय लागतं, संसार कशाने सिद्ध होतो. संसारातलं तर बोला ना, कुणीच संसारिक नाही यातलं. संसार सिद्ध कशानं होतो, पैशानं होतो महाराज. संसारामध्ये तुम्हाला जे जे काही दर्जा म्हणू आपण, तो मोठा आहे, त्याच्यापेक्षा तो खूप श्रीमंत आहे, तो लक्षाधीश आहे, कोटाधीश आहे, हे सगळ्या उपमा दिल्या जातात त्या पैशानं. म्हणजे संसार सिद्ध होतो हा संपत्तीनं अर्थात पैशानं.
आणि परमार्थ सिद्ध होतो पुण्यानं. धन्य मी मानीन आपुले संचित. आज कदाचित माझ्याकडून पुण्य नसेल महाराज, पण नक्की माझं काहीतरी काय असेल, पुण्य असेल. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले. समर्पक प्रमाणे तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आता आम्हाला काय करायचं, प्रमाण दिलं म्हणून बोलतो, थोडं ऐका. कारण आमचं जे पुण्य होतं, आता आपल्याला फक्त एकच करायचं महाराज. त्यातलं पहिलं वाक्य सांगतो तुम्हाला, पवित्र जीवन ठेवा. पवित्र जीवन ठेवा. दुसरं सांगतो, कामनेचा नाश करा. तिसरं सांगतो, दृढ श्रद्धा ठेवा. आणि चौथं सांगतो, सतत साधना करा. याला चतुर्विध पुरुषार्थ माना. विठाल विठाल विठाला 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 विठाला. जीवन पवित्र माना मला, पवित्र माना. काय होतं, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देहताचा. काल आपण रोपळ्याहून पंढरपूरला कसे आलो, स्नान करून आलो का बगर स्नानाचे आलो? बगर स्नानाचे आलो. तुम्ही गावाकडे जर एखाद्याला गावात दिंडी निघली आणि त्यांनी आंघोळ केलेली नाही आणि त्याला जर दिंडीत चल म्हटलं तर तो येईल का नाही येणार? तो काय म्हणेल, माझं काय नाही. आणि मग इथं कुठं स्नान केलं तर? आज इथं स्नान नव्हतं केलं, पण साधनेनं तुमचं जीवन पवित्र बनलं होतं. विठाला 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 विठाला. स्नानानं शरीराची शुद्धी बनते महाराज, अंतःकरणाची शुद्धी बनत नाही. पण साधनेनं अंतःकरणाची शुद्धी बनते. म्हणून साधनेतलं पहिलं सूत्र जर काय असेल तर ते पवित्र जीवन आहे. जीवन सातत्यानं पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करा मला, सातत्यानं. जोपर्यंत तुम्ही शरीराला जपणार नाही, आपण शरीराला जास्त जपतो का शरीर संबंधीला जास्त जपतो? मला उदाहरण आठवलं म्हणून सांगतो महाराज. मी हे बोलत नाही पण आठवले, समोर आलंय. आपलं आपल्या शरीरावर जास्त प्रेम आहे की आपल्या पत्नीवर आणि मुलावर जास्त प्रेम आहे? तुमचं काय ते सांगा मला. तुमचं शरीरावर जास्त प्रेम आहे का पत्नीवर मुलावर जास्त आहे? शरीरावर केलं पाहिजे. शरीरावर जर जास्त प्रेम असतं ना तर महाराज आपण जाऊ दे, आता बोलत नाही. शरीरावर जर आपलं जास्त प्रेम असतं ना, दुसरं प्रमाण देतो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. खरं सांगू तुम्हाला, आपल्याला ही पदवी, आपल्याला अशी पदवी घेता आली नाही का ह्या बाकीच्यामुळे घेता आली नाही? विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आता वाटायला लागलं महाराज आपण फसलो का? तेव्हा वाटत होतं. तुम्ही म्हणू नका कोणी फसलो म्हणून, पण तरी त्या असणाऱ्या शरीरानं नक्की ती पदवी घेता आली असते. पण आज ती का घेता आली नाही? कारण ज्याच्यावर प्रेम करायचं होतं ते करता आलं नाही. ज्याला धन्य बनवायचं होतं त्याला धन्य बनवता आलं नाही. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे. झाली महाराज डोळ्याची धन्यता. वाहिरंगी टाळी झाली, हाताची पायाची काय धन्यता. त्याचं असणारं कीर्तन ऐकलं
कानाची काय झाली? भगवंताचं नामस्मरण केलं, वाणीची काय झाली? आम्हाला ही धन्यता मिळवण्यामध्ये अडसर जर काय आला असेल तर कर्मानं मिळालेला प्रपंच. विठाला 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 विठाला. कारण आपण करतो त्याला परमार्थ म्हणतो का करतो त्याला संसार म्हणतो? आपण करतो तो संसार का करतो तो परमार्थ? संसार करताना परमार्थ होतो तुमचा. आता तुम्ही 8 दिवसापासून इकडे घरी बंद पडला असेल ना सगळं? नाही महाराज, होतो. विठाला 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 विठाला. विठाला. करतो तो परमार्थ आहे, होतो तो संसार आहे. आपल्या अनुपस्थितीत सुद्धा होतो. उलट घरचे म्हणतात तुम्ही नसल्यावर चांगला होतो. विठाला 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 विठाला. तुम्ही बघा नसलं तर त्यांचं वाक्य काय असतं. ते म्हणतात तुम्ही नसल्यावर खूप चांगला होतो, घरात कुणी चिडचिड करत, मी तुमच्यावर बोलते असं नका लवकर. हे तू म्हणाल माझ्यावरच घेतलं. महाराज प्रत्येकाची तीच दशा आहे. मी 4 महिने घरी नव्हतो, तो घरचे आम्हाला म्हणले तुम्ही नव्हते, खूप चांगलं झालं. विठाला 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 विठाला. प्रत्येकाची ही दशा आहे महाराज, प्रत्येकाची दशा आहे. म्हणून जो प्रतिबंध आहे, संतांनी प्रतिबंध बाजूला केला नाही. का केला नाही? कारण ते कर्म म्हणून स्वीकारलं. कारण आज बाजूला केलं तर पुढं तो आडवा येणार आहे. एखाद्याचे पैसे आपण ठरवले महाराज की आपल्याला यावर्षी कापूस झाला, अन्य पीक आलं, पैसाही आला, पण तुम्ही जाणून बुजून त्याचे पैसे दिले नाहीत. ते त्या वर्षापुरते फक्त मागे पडले का कायमचे मागे पडले? त्या वर्षापुरते पडले. बरं, कदाचित ते जर व्याजाने असतील किंवा बँकेचं कर्ज असेल तर आता ते पुढच्या वर्षी अधिक वाढले का कमी झाले? तसं कर्म कधीही बाजूला करू नका. कर्माला पहिलं प्राधान्य द्या. मी तर अनेक वेळेला सांगतो मला, तुमच्या माझ्या जीवनामध्ये पहिलं प्राधान्य द्या कर्माला. कर्मातून धन्यता मिळवा. सावता महाराज आजही तुम्ही एकच संत अपवाद आहेत बरं, आपलं 2 संत अपवाद आहेत. आपल्याकडं सगळ्या संताच्या पालख्या कुठं जातात? पंढरपूरला. 2च संत अपवाद आहेत की त्या संताच्या पालख्या पंढरपूरला जात नाही. सांगता येतील? कुर्मदास आणि सावता महाराज यांच्या पालख्या देवाकडे जात नाही, देव यांच्याकडे येतो. विठाला 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 विठाला. का? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई. कर्माला तितकंच प्राधान्य दिलं आणि कर्माला प्राधान्य देऊन आहे त्याच्यामध्ये धन्यता मिळवली महाराज. आहे त्याच्यामध्ये जैशी स्थिती आहे तैशा परिराहे, कवतुक पाहे संचिताचे. जगद्गुरु तुकोबारायांना मंबाजी गोसाव्यानं काट्याच्या काठीनं मारलं. तुकोबाराय देवाकडे गेले आणि देवाला गाऱ्हाणं काय केलं त्यांनी? महाराज गाऱ्हाणं नाही केलं देवाला, आनंदानं देवाला विचारलं, देवा घेतले क्रोधा हाती सोडून या. तुला पाहायचं होतं मला राग येतो का नाही म्हणून. निमित्त कुणाचं केलं? मंबाजीचं केलं. मंबाजीची बुद्धी तूच त्या ठिकाणी हे केली आणि माझी कसोटी पाहिली की मला क्रोध येतो का नाही. मला तुम्हाला विचारायचंय महाराज, दुसऱ्यानं काट्याच्या काठीनं मारल्यावरही त्याला धन्यता वाटते, त्याचं नाव साधू. विठाला 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 विठाला. नाथ महाराजांनी जो चकारात्मक शब्द घातला नाही अभंगामध्ये, तो तोची अन्य नाही मला.
कारण त्याच्या जीवनामध्ये धन्यता प्राप्त करून घेतली त्यानं. मी ज्या पूर्वपीठिका आपल्या पुढं मांडली त्याच्यातलं पहिला भाग होता, त्यानं आपलं जीवन पवित्र ठेवलं. दुसरा भाग होता, हळूहळू कामनेचा नाश केला. संसार संपवायचा नाही, संसाराविषयी अपेक्षा करणं सोडत चालायचं. मला हळूहळू काय करू नका, अपेक्षा करू नका. एकीकडं चित्ते तुझे पाय, परमार्थ कसा डोक्यात येईल याचा प्रयत्न करा, आणि संसार कसा डोक्यातून कमी करता येईल हा दुसरा प्रयत्न करा. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. कामना नाश. तिसरा उपाय आपल्याला पुढे मांडेल. मला दृढ निष्ठा. तुमच्यातली जी साधनेविषयी असेल, सत्कर्माविषयी असेल, सदाचाराविषयी असेल, ती निष्ठा काय करा, दृढ बनवा. आपल्याकडं श्रद्धा नाही असा माणूसच नाही महाराज. श्रद्धा नाही असा माणूस नाही, पण त्या श्रद्धेमध्ये काही नाही, दृढता नाही. ती श्रद्धा सातत्यानं काय होते, विचलित होते महाराज. होऊ नये. पण मला तुम्हाला सांगायचंय महाराज, प्रत्येक वारीला आपण निघालं, होऊ नये म्हणलं बरं का पहिल्यांदा. प्रत्येक वारीला आपण निघलं की घरी काहीतरी नुकसान व्हावं. एक झाली, दोन झाल्या, चार झाल्या, प्रत्येक वारीला निघलं की काय व्हावं, नुकसान व्हावं. किती वेळ टिकणार आपण? ती सुद्धा फार झालं, 3 वाराला सुद्धा फार झालं. धार्जिन नाही. बरं काय झालं माहितीये का, एका वारीला तो गेलाच नाही, त्या वारीला नुकसानच झालं नाही. मग तर आणखी दृढ काय झाली, निष्ठा झाली. पण त्याला कोणीतरी माझ्यासारखा भेटला, त्यानं सांगितलं अरे असं काही नसतं बाबा, यावर्षी तुझं नुकसान होणारच नसल, 2 वर्ष होणार होतं. म्हणून तो 4थ्या वारीला पुन्हा गेला की पुन्हा काय झालं. आता मला नाही वाटत 5वी करील म्हणून. विठाला 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 विठाला. का? कारण दुसरी जी अवस्था आहे ना कामना नाशाची, ती कामना नाशाची अवस्था कमी पडली. म्हणून दृढ श्रद्धा झाली. श्रद्धा नाही असं नाही आपल्याकडं, पण ती काही नाही, दृढ नाही महाराज. आणि 4था उपाय सतत साधना. सतत दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे रात्र न कळे दिवस. सतत साधना महाराज, सतत साधना. खरं सांगा, तुम्ही उद्या मी ते चरित्र मांडणारच आहे तुमच्या पुढं, कृष्ण चरित्र. गोपी संसारात होत्या का त्यांच्या डोक्यात संसार होता? संसारात होत्या. गोपी संसारात होत्या का डोक्यात संसार होता? गोपी काय होत्या? संसारात होत्या. हरीने माझे, डोक्यात संसार नव्हता महाराज, डोक्यात संसार नव्हता. आता मी पुढचं सांगतही नाहीये, कारण मी सध्या त्याच्यातलाच आहे. आपण परमार्थात आहेत का आपल्या डोक्यात परमार्थ आहे? आपण परमार्थात आहोत महाराज, पण अजूनही आपल्या डोक्याचा विषय परमार्थ झाला नाही. कारण आपली कथा सोडा महाराज, तुकोबराला म्हणावं लागतं, माझे चित्त तुझे पायी राहे आईशे करी काय, तूच कर देवा. धरून या बाही बवहा तारी दातारा. आणि ज्या वेळेला अशा स्थितीमध्ये त्याचं एक जीवनचरित्र तयार होतं, मग तो कुणी असू द्या महाराज, तोच जगामध्ये धन्य होतो. अभंगाचं धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, एक हरी रंगिनाचे.
धन्य जगी तोची एक हरी रंगनाचे धन्य जगी तोची एक हरी रंगनाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे धन्य जगी तोची एक हरी रंगनाचे धन्य जगी तोची एक हरी रंगनाचे राम कृष्ण राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे धन्य जगे तोची एक हरे रंगनाचे धन्य जगे तोची एक हरे रंगनाचे धन्य जगी तोची एक चकारात्मक सांगितलं महाराज. जगद्गुरु तुकोबारायांची भाषा असेल, शांती ब्रह्मनाथांची असेल, आधी करून सगळ्या संतांची मला एकच भाषा आहे. त्यांनी इथं तुका काय नाचत जाऊ त्याच्या गावारे खिळिया सुख दिल विसावारे धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. मला तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे. आपल्याकडं माणूस चालतो जास्त का नाचतो जास्त? तुम्ही चालता जास्त का नाचता जास्त? कुठं म्हणा. आता कसं नाचणे शब्दाचा अर्थ काहीच करायचा. नाचणे शब्दाचा अर्थ काय? हे हातवर करणं पाय फी हलवणं नाही. मला याला साधं उदाहरण देतो. एखाद्या सिनेमात, एखाद्या नाटकात, अन्य ठिकाणी नृत्य करणारी जी माणसं असतात, जी नृत्य करणारी माणसं असतात, ही नाचतात ती त्यांच्या आनंदासाठी का समोरच्याला बरं वाटावं म्हणून? समोरच्याला बरं वाटावं म्हणून. आणि समोरच्याला बरं वाटलं की तो आपल्याला काहीतरी बक्षीस रूपात काय देईल किंवा त्यांनी ठरवलेलं मानधन असेल. म्हणजे तो नाचतो पण कोणासाठी? समोरच्यासाठी. आपणही प्रपंचात प्रत्येक क्रिया करतो ती आपल्यासाठी का समोरच्यासाठी? याचं नाव नाचणं. विठ्ठला विठ्ठल. संसारातलं नाचणं हे त्यांच्यासाठी मला, आणि परमार्थातलं नाचणं आपल्यासाठी. धन्य जगी चकारात्मक सांगितलं. तोच एक कुठं नाचतो? हरिरंगी नाचे. भगवंताच्या असणाऱ्या आनंदात नाचतो. किती आनंद आहे सांगू का तुम्हाला? आता अलीकडं हे काय म्हणतात, त्या फोनला काय म्हणतात, कोणतं माध्यम म्हणतात त्याला? काय सोशल, सोशल मीडिया. सोशल मीडियासारखं माध्यम झाले. त्यामध्ये आपण आपल्याच प्रत्येक क्रिया त्याच्यात संपादित करू शकतो, त्याच्यात संग्रह करू शकतो. ते जे क्षण आहेत ते टिपू शकतो. कधी कधी दिंडीमध्ये आपणच नाचतो आणि आपलं नाचलेलं कोणीतरी टिपून घेतं, आणि त्यानंतर ज्या वेळेला आपल्या पाहण्यात येतं आपल्याला आनंद होतो का दुःख होतं? आनंद होतो मला. कारण कुठं नाचलो आपण? हरिरंगी नाचे. यारे नाचू प्रेमानंदे राम नामाची या छंदे राम नामाची या छंदे
आनंदे रामनामाची छंदे रामनामाची छंदे आईशी नामाची आवडी काळ गेला देशोधडी काळ गेला देशोधडी यारे नाचू प्रेमानंदे यारे नाचू प्रेमानंदे रामनामाची छंदे रामनामाची छंदे यारे नाचू प्रेमानंदे रामनामाची छंदे रामनामाची छंदे यारे नाच गोड प्रमाणे महाराज जीवनामध्ये एवढीच एक जागा आहे महाराज जिथं नृत्य करता येतं. त्याच्या पुढं जाऊन सांगू का, दुसऱ्याच्या आनंदासाठी नाचत राहणं त्याचं नाव संसार आहे आणि स्वतःच्या आनंदासाठी नाचणं याचं नाव परमार्थ आहे. विठाला विठाला ढाला 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 ढाला. महाराज मुलानं सांगितलं तसा खाऊ आणला, पत्नीनं सांगितलं तशी भाजी आणली, घरातल्यानं जी जी इच्छा केली होती त्या पद्धतीनं तो तालुक्याच्या ठिकाणी गेला आणि त्या सगळ्या वस्तू घेऊन आला, त्यांना दिलं. एक त्याचं आपण टिपण करा, ज्याला आपण काय म्हणतो रेकॉर्डिंग म्हणतो, त्याची शूटिंग करा. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला असा एक प्रसंग येतो की ज्या मुलापुढं तुम्ही नाचत होतात, ज्या पत्नीपुढं नाचत होतात, ज्या कुटुंबापुढं तुम्ही नाचत होतात, आता त्यांनीच तुमच्याकडं दुर्लक्ष करायला सुरुवात केली. आता ते प्रसंग पाहताना सुख व्हायला लागलं का दुःख व्हायला लागलं? कारण नाचलो मी, पण कुणासाठी? त्यांच्यासाठी नाचलो. नाचणी शब्दाचा अर्थ त्यांना आनंद देण्यासाठी केलेली प्रत्येक क्रिया आहे. विठाला विठाला ढाला 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 ढाला. महाराज रामायणामध्ये प्रसंग आलेला आहे, सगळा प्रसंग आपल्या पुढं सांगत नाही. 84 वर्ष जिचं वय होतं ती असणारी शबरी ज्या वेळेला स्वतः रामानं आपला परिचय करून दिला, तो ज्याची वाट पाहत होती तो राम मी आहे. मला शबरी नाचायला लागली, शबरी नाचायला लागली. का? कारण नाचणे हा प्राप्तीचा आविष्कार आहे महाराज. नाचणे प्राप्तीचा काय आविष्कार आहे. याला व्यवहारातलं उदाहरण देतो म्हणजे कळलं. आपल्या नातवानी काहीतरी आणायचं सांगितलं, तुम्हाला पंढरपूरहून काय सांगितलं? आणायचं सांगितलं, आणि तुम्ही त्यानं जी वस्तू सांगितली ती वस्तू घेऊन गेलात आणि पिशवीतून बाहेर काढली आणि त्याला दाखवली, तो काय करतो? आज हे प्राप्तीचं प्रतीक आहे. शबरीला ज्या वेळेला राम मिळाले त्यावेळेला शबरी काय व्हायला लागली? नाचू लागली. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने. पण नाथ महाराज सांगतात, बाबा तुम्ही नाचा, पण कुठं नाचा? हरिरंगी नाचे. तुम्ही जी जी काही क्रिया कराल महाराज ही सगळी आत्मसमाधानासाठी. आत्मलाभा सारिखे गोमटे काहीच न देखे. अशी ज्या वेळेला स्थिती तयार होते तो धन्य होतो, आणि धन्यताही अंतःकरणातून हळूहळू तयार होते महाराज. दोन गोष्टी आपल्या पुढं मांडेल मी. एक आहे कृतार्थता आणि दुसरी आहे कृतज्ञता. मनुष्य कृतार्थ बनत चालला का कृतज्ञ बनत चालला? कृतज्ञ नाही सांगितलं मी अजून,
कृतार्थ बनत चालला का कृतज्ञ बनत चालला? कृतज्ञ बनणं याचा थोडक्यात अर्थ असा सांगतो की तुमच्या मुलीचं लग्न करायचं होतं, ते व्यवस्थित पार पडलं. काय वाटायला लागलं? कृतज्ञता वाटायला लागली. एखादं घर बांधायचं होतं, कृतज्ञता वाटू लागली. पण ज्या वेळेला तुम्ही परमार्थ करता आणि तुम्ही ज्या पद्धतीनं तो ठरवला, काय सत्य संकल्पाचा दाता नारायण, तुम्ही ज्या पद्धतीनं ते ठरवलं आणि ते ज्या वेळेला होतं त्यावेळेला मनुष्याचं जीवन कृतार्थ बनतं. आणि ती असणारी कृतार्थता आपल्या जीवनामध्ये येते. पण ही सगळ्यांच्या जीवनात येत नाहीये. त्याच्या अवस्था बदलाव्या लागतात. अभंगाचं दुसरं चरण, सुख दुःख. सुख दुःख सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. समान सकळ जीवांचा कृपाळ. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. समान सकळ जीवांचा ज्ञानाचा उत्मोद भक्ती प्रेमाचा कल्लोळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. हरिरंगी नाचे. धन्य जगी तोची एक हरि. सुख दुःख समान समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो. सुख दुःखे समे कृत्वा समलोष्टाश्म कांचनः शुनिच्चैव श्वपाकेच. ही समानता तयार होते महाराज. ही समानता तयार होते. हे सगळे वृत्तीचे धर्म आहेत. कारण जीवनामध्ये धन्यता मिळवायची ही एकाएकी मिळवता येत नाही. याच्यासाठी एका अभ्यासाची गरज आहे, एका साधनेची गरज आहे. आणि ती हळूहळू ज्या वेळेला आपण करत राहू ना त्यावेळेला ती हळूहळू धन्यता प्राप्त होते. त्याच्या दृष्टीनं सुखदुःख काही नसतं. बरं, सुखदुःख कसं असतं सांगू का तुम्हाला? एसटी मध्ये उतरणारे माणसं असतात का वरती चढणारे? चढणारे कोणाची वाट पाहतात? महाराज, सुख जर तुमच्यापासून जात असेल ना तर दुःख फक्त याचीच वाट पाहते, सुख उतरायची. विठाला 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 विठाला. लक्षात ठेवा, ते दारात बसलेलंच आहे. सुख बाहेर गेलं रे गेलं की दुःख घरात. पण असं घाबरू नका महाराज, कारण बसलेले सीट सुद्धा कुठं ना कुठं उतरतात. असं दुःख करण्याची गरज नाही. अंधार पडला म्हणून कोणी दुःख करू नये. कारण काय होणार आहे, थोडा वेळ जर शांती ठेवली, झोप म्हणजे शांती, झोप म्हणजे काय, शांती. थोडा वेळ शांती ठेवली तर दिवस काय होणार आहे, उगवणार आहे. सुख दुःख समान. तुमच्या जीवनामध्ये याला समान माना. आपल्या जीवनामध्ये मी एक वाक्य सांगत होतो, कथेमध्ये सांगितलेले, की आपल्या डायरीमध्ये एक वाक्य लिहून ठेवा. आपल्या डायरीमध्ये एक वाक्य लिहून ठेवा, ये भी दिन निकल जाएंगे. आपल्या जीवनात दुःख आलं तर ते वाक्य वाचायचं, ये भी दिन निकल जाएंगे. कुणी आपली निंदा केली, ये भी दिन
एखादं संकट आलं ये भी दिन, तुम्ही आजारी पडलात ये भी दिन निकल जाएंगे, खूप दारिद्र्य आलं ये भी दिन निकल जाएंगे, खूप श्रीमंती आली म्हणा ना विठाला विठाला. विठ्ठल 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 विठ्ठल. आता मला सांगा, तुम्ही म्हणायला तयार नाही तर श्रीमंती सोडायची कधी? विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. बरे झाले देवा, हे फक्त त्यांनी म्हणायचं, आपण त्यांनी सांगितलेली प्रमाण म्हणायची, हे आपण नाही म्हणायचं मला. कारण त्यांचं जे जीवन आहे ना, कारण धन्यतेसाठी लागणारी जी सामुग्री आहे त्यातली पहिली सामुग्री आहे, तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल? सुख आणि दुःखाला काय मानावं लागेल? समान मानावं लागेल. चला मी साधा अनुभव विचारतो, तुम्ही सांगा अथवा नका सांगू. माणसाला माणसाचे, ऐका, कुणी असू द्या, मी असेल तुम्ही असेल कुणी असू द्या, माणूस माणसाचे गुण जास्त माणसाकडे पाहिल्यानंतर समोरच्या माणसाचे गुण जास्त लक्षात येतात का दोष जास्त लक्षात येतात? काय येतात? कुणी असू दे, मी जरी असेल महाराज, मी एक उदाहरण देत असतो. आता पंडित महाराज सारखे असतील, राम महाराज सारखे असतील, त्यांना गाता येतं महाराज. आणि मला वाटतं नामदेवरायांचा अभंग आहे, गाता येईल तेनेचे एरी हरी हरी म्हणावे. पण तरी आम्हाला गाता येत नाही, आम्हाला स्वरात गाता येत नाही, पण दुसऱ्याचा स्वर गेलेला विठाल विठाल कारण मला आपल्या पुढं मांडायचं की आम्हाला गुण कळत नाहीत पण दोष कळतात. साधूची जी दृष्टी असते महाराज ती समान असते, त्या दृष्टीमध्ये काहीच राहिलेलं नसतं. कारण आणखी दुसरं वाक्य आपल्या पुढं मांडतो, संसार हा संग्रहाचा विषय आहे का संगतीचा विषय आहे? परमार्थ संग्रहाचा विषय का संगतीचा? नाही, दोन्हीचं एक उत्तर देऊ नका. नाही, मी दोन अलग अलग विचारतो. संसार संगतीचा विषय का संग्रहाचा? ऐका, मला संसार हा संगतीचा विषय. तुकोबाराय नाथ महाराज आदी करून सगळ्या संतांना दुराचारी माणसाची सुद्धा काय करावं लागली? संगती करावी लागली. महाराज तुकोबारांच्या चरित्रातला प्रसंग आहे. सकाळी 9 वाजता एकादशीचा दिवस होता. एक म्हैस तिकडं आली, एवढंच निमित्त होतं. आणि त्या निमित्ताला धरून मंबाजी बुवानं तुकोबाराला काट्याच्या काठीनं मारलं. पण दर एकादशीला तुकोबारायांचं कीर्तन होतं, दर एकादशीला. आणि त्या कीर्तनाला समोर येऊन बसायचे मंबाजी, तेही कीर्तन करत होते. आता ते काही तुकोबारायांचं ऐकायला येत नव्हते. तुकोबारायकडं चांगलं ऐकायला मिळतं, ते बाहेर जाऊन काय करता येतं म्हणून येत होते महाराज. आता संध्याकाळी ज्या वेळेला मंबाजी त्या जागेवर दिसले नाही, तुकोबारायांनी विचारलं, अरे मंबाजी कुठे? आज सकाळी कुणी मारले? मंबाजीनं सकाळी सकाळी मारले आणि संध्याकाळी मंबाजी दिसेनात. तुकोबारायांनी लोकाला विचारलं, मंबाजी कुठे आहेत? मला लोक एकमेकाकडे पाहायला लागले, काय तुकोबारा आहेत म्हणे, त्यानं मारले सकाळी यांना. हा कुणीतरी सांगितलं महाराज ते घरी आहेत. त्यांनी माणूस पाठवला बोलवायला, त्यांना बोलून आणा कीर्तनाला. सकाळी संगती झाली, संग्रह नाही केला त्याचा की तो अपशब्द बोललाय त्यानं मला मारले, संग्रह नाही केला त्याचा. संगती करावी लागली नाविलाजानं, पण त्याचा काय केला नाही, संग्रह केला नाही. तो बोललेला काहीही लक्षात ठेवलं नाही. आपण नको त्या गोष्टी काय ठेवतो, लक्षात ठेवतो महाराज. ज्या वेळेला तोच लाजला आणि त्यानं त्या माणसाकडे निरोप केला, तुकोबारायानं सांगा मला बरं वाटत नाही. महाराज तुकोबारायला ज्या वेळेला तो साधक परत आला, सांगितलं महाराज त्यांना बरं वाटत नाही. महाराज तसेच त्याच्याकडे गेले, काय दुखत आहे नेमकं?
महाराजाचं काय दुखत होतं? काही दुखत नव्हतं. उलट तुकोबारांच्या विषयी त्याच्या मनात जो द्वेष होता ना, त्या द्वेषाचा संग्रह त्याच्याकडे होता. विठाला विठाला परमार्थ करताना आणि प्रपंच करताना या दोन बाजू लक्षात ठेवा. संसाराची संगती करावीच लागेल मला. मुलं चांगले असले तरी करावी लागेल, चांगले नसले तरी. पत्नी चांगली असेल तरी करावा लागेल, नसेल तरी. शरीर चांगलं असेल तरी करावं लागेल, नसेल तरी. प्रपंचाची संगती करावीच लागेल. फक्त त्याचा काय करू नका, संग्रह करू नका. तुम्ही म्हणाल प्रपंचात जर चांगल्या चांगल्या गोष्टी मिळत असल्या तर काय अडचण आहे संग्रह करण्याची? तुमची एखाद्यानं निंदा केल्यावर लक्षात ठेवावी, तुम्हाला कोणी शिव्या दिल्या त्या लक्षात ठेवाव्यात का तुमची स्तुती केल्यावर लक्षात ठेवावी? अरे स्तुती जरी म्हणलं तर मग आपलं वाक्य चुकतंय. संग्रह करायचा, स्तुती कर लक्षात नाही ठेवायची. कशामुळं? कारण तुम्हाला लोकांकडून स्तुती ऐकण्याची सवय लागेल. विठाला विठाला प्रपंचातला कशाचाही संग्रह करू नका. मला संगती करावी लागेल, इच्छा असो अथवा नसो. तुम्हाला गुटखा खाणाराचा वास येतो, पण एसटीत तुमच्या शेजारी काय बसला तो? आता मला सांगा, संगती करावं लागेल का नाही करावं लागेल? प्रवास संपूस तर करावीच लागेल. तुमची इच्छा होती का? कोणता प्रवास? विठाला विठाला प्रपंचाची संगती करा, जरूर करा. जैशी स्थिती आहे, अनुकूल असेल तरी करा, प्रतिकूल असेल तरी करा. त्याचा काय करू नका, संग्रह करू नका. वारीच्या वाटानं जेवढी संगती केली, आता त्याचा काय करा, संग्रह करा. जे विचार ऐकलेत तुम्ही, जेवढा करता येईल तेवढा बुद्धीमध्ये त्याचा काय करा, संग्रह करा. ज्याला श्रवण, मनन आणि निधिध्यासन म्हणतात. आणि चौथी पायरी आहे महाराज साक्षात्काराची. आपल्याला नक्की तेपर्यंत जाता येईल, फक्त तुम्ही या पद्धतीनं करा. या दोन्हीला समान माना. सुखदुःख समान, सकळ जीवांचा कृपाळ. कारण आपल्याला दोन्ही समान नसल्यामुळे आपण सगळ्यांच्या विषयी कृपाळू नाहीत. कारण आपल्यामध्ये व्यवहार आला की तिथं भेद येतो, तिथं विकार येतात. आणि जिथं विकार येतात, भेद येतात, तिथं समानता समाप्त होते आणि कृपादृष्टीही कमी पडते. सातत्यानं समोरच्यावर कृपादृष्टी ठेवा महाराज. कुणी जो देगा उसकाही भला, हा उसकाही तसंही भलं मला काय अर्थ आहे मला? कारण देणाराचं भलं करण्याचंही सामर्थ्य तुमच्यात नाही, मग त्याचं भलं होणार नाही असं तरी का म्हणता? ज्ञानाचा उद्बोध महाराज, त्याच्याकडं ज्ञानाचा उद्बोध आहे. ज्ञानाचा उद्बोध म्हणजे काय? आपल्याकडं माहिती जास्त आहे का ज्ञान जास्त आहे आपल्याला? एका पाण्याच्या टाकीमध्ये 1,00,000 लिटर पाणी आहे आणि ती पाण्याची टाकी एका नदीच्या काठाला आहे. नदीचं पाणी जवळजवळ आटत आले आणि कोणीतरी एक झरा केलेला आहे आणि त्या झऱ्यामध्ये 10 लिटर पाणी आहे. टाकीत किती पाणी आहे? 1,00,000 लिटर. कोणतं पाणी जास्त आहे? 1,00,000. आता सोडून दिल्यावर 1,00,000 लिटर पाणी म्हणजे माहिती आणि 10 लिटर पाणी म्हणजे ज्ञान. विठाला विठाला ज्ञानाचा उद्बोध. ते काढलं की येतं, हे सोडलं की पुन्हा भरावं लागतं, हे पुन्हा येत नाही. भक्ती प्रेमाचा कल्लोळ त्यांच्याकडं तितकीच असणारी साधन आहे महाराज, तितकीच भक्ती आहे.
ह्या सगळ्या गोष्टी, कल्लोळ शब्दाचा दुसरा अर्थ होतो संग्रह. आपल्याकडं देवीच्या मंदिरापुढं काय असायचे? कल्लोळ. आणि त्याच्यात काय जमा असायचं? पाणी. आपल्याकडं भक्ती आहे का भक्ती जमा आहे? आता इथून घरी गेलं की काकडा होणारच ना? नाही महाराज, आपलं कल्लोळ नाही, आज संग्रह नाही आमच्याकडे त्याचा, त्यांच्याकडं त्याचा कल्लोळ आहे, एकत्र आहे. एखाद्या ज्याला काय प्रमाणे ना, यवन अंगावरी प्रसाद देवनी भक्ती प्रेमाचा कल्लोळ, असं काही नाही महाराज. त्यांच्या ठिकाणी तेवढंच प्रेम आहे, तेवढंच प्रेम आहे. उलट सांगू तुम्हाला महाराज, नाथांनी, थोडी क्षमा मागून बोलतो, कदाचित माझं वाक्य चुकेल, नाथांनी समाजावर जेवढं प्रेम केलं, कधीही समाजाचा काय केला नाही, तिरस्कार केला नाही. समाजाच्या विषयी नाथांच्या मनामध्ये विरोध करणाऱ्याच्या विरुद्ध देखील कधी भावना तयार झाली नाही महाराज. पण प्रपंच आणि कुटुंबाविषयी खेद निर्माण झाले. विठ्ठल विठ्ठल अनेक प्रसंग आहेत, मला त्याचा उहापोह करायचा नाही. पण अन्य दृष्टीने विचार जर केला, जसं आपण प्राधान्य देतो कुटुंबाला आणि संतांनी प्राधान्य दिलं महाराज, देह कष्ट भीती परोपकारे कष्टविधी, परोपकारे देह कष्टविधी, परोपकारे देह कष्टविधी, कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टविधी, परोपकारे देह कष्टविधी, देह कष्टविधी, देह कष्टविधी. जगाच्या कल्याणा, शरीराला जे कष्ट आहेत महाराज, ऐका थोडं, शरीराला जे कष्ट आहेत ते आपल्यासाठी जास्त कष्ट द्यावे लागतात का दुसऱ्यासाठी जास्त? आपण शरीराला जेवढे कष्ट देतो ते आपल्यासाठी का दुसऱ्यासाठी? आपल्यासाठी एवढ्या कष्टाची गरज नाही, आपल्यासाठी एवढ्या कष्टाची गरज नाही. आपण जेवढे काही शरीराला कष्ट देतो ते कुटुंबासाठी म्हणा, अन्य त्याच्यामध्ये तुमचं काय असेल त्याच्यासाठी. मला साधू संतांनी शरीराला कष्ट दिले, पण कशासाठी? जगाच्या, मला त्यांनीही शरीर कष्ट केले, पण सतत कशासाठी? कुणाला तरी देण्यासाठी. आपण आपल्या कुटुंबाला जीव घालण्यासाठी कष्ट करतो. तुकोबरायांनी काय केलं महाराज? आपण जीवनी जीववी लोका, संतर्पण करी तुका. नाथ महाराजांनी कष्ट केले महाराज, इतरांना देण्यासाठी केले. म्हणून ज्या वेळेला तुम्ही या सगळ्या गोष्टी करता त्यावेळेला तुमच्या ठिकाणची जी कृपा आहे, इतराविषयीचं जे प्रेम आहे, ते प्रेम तुमच्या ठिकाणी अंतःकरणात सर्वाविषयी असणारा जो कृपाभाव आहे तो तयार होतो. आणि त्यातून ह्या गोष्टी तयार होतात आणि त्या तयार झाल्या की आपल्याला धन्यता मिळते महाराज. दुसरं काहीच नाही. दोनच शब्द लक्षात ठेवायच्या अभंगातून, धन्यता आणि मान्यता. अंतःकरणाला प्राप्त करून घेता येते प्रयत्नपूर्वक, तिचं नाव धन्यता. आणि मान्यता मिळवण्यासाठी समाजावर अवलंबून राहावं लागतं, तिचं नाव मान्यता. ती समाज मान्य करील हे कशावरून? तुम्ही लोकाच्या पुढं मानही कापून ठेवली ना तर लोक म्हणतील जादू असल, पुन्हा जोडील. मरावं लागेल आपल्याला महाराज, कारण ऐसा हा लौकिक
कदा राखवेना. जगाच्या पुढं हे सगळं करणं अशक्य आहे. म्हणून तुम्ही काय करा, तुमची तुम्हाला धन्यता प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी विरक्त बना. अभंगाचं तिसरं चरण. विरक्त जया नाही अपपर, विषय विरक्त जया नाही अपपर. विषय विरक्त जया नाही अपपर, विषय विरक्त जया नाही अपपर. विरक्त जया संतुष्ट सर्वदा निर्धार, संतुष्ट सर्वदा सदा लया निर्धार. धन्य जगी तोची एक हरिरंगीनाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगीनाचे. व्यापक निर्धार. धन्य जगी दोजी हरि रंगीनाचे, धन्य जगी दोजी एक हरि रंगीनाचे. विषयी विरक्त. आता संताची भाषा खूप चांगली आहे महाराज. संतांना परमार्थातील वैराग्य आणि प्रपंचातील वैराग्य, दोन वैराग्य सांगायचे मला. आपल्याकडं प्रपंचातलं वैराग्य तयार व्हावं का परमार्थातलं? कोणतं वैराग्य तयार व्हावं? प्रपंचातलं तयार व्हावं का परमार्थातलं? मला प्रपंचातलं तयार व्हावं. परमार्थातलं जर झालं तर तुम्ही उद्या घरीच नाही येणार. प्रपंचातलं वैराग्य जर झालं तर आमचा राम जाऊन सुद्धा वापस आला महाराज. विठाला विठाला विषयी विरक्त. विषयाच्या बाबतीमध्ये विरक्त बना महाराज. कारण तुम्ही सर्वसंग परित्याग करू शकणार नाहीत, कारण तुम्ही त्याला त्यागायला तयार आहेत पण ते तुम्हाला त्यागायला. एक छोटंसं उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये पूर यायचे, आजही येतात, आणि पुरामध्ये अनेक वस्तू वाहून जायच्या महाराज, अनेक वस्तू वाहून जायच्या. आणि काही जे पट्टीचे पोहणार असायचे ना, ते बरोबर नदीकाठी पूर आला की फिरायचे. त्यांना माहीत होतं की इथं वस्तू सापडतात. मी का सांगायला लागलो पहिल्यांदा लक्षात घ्या. विषयी विरक्त. तुम्हाला त्याला सोडायचं याच्यासाठी सांगायला लागलो. ते तुम्हाला सोडणार नाही. इथं असाच एक असणारा काठाकाठानं चालणारा तो पट्टीचा पोहणार, आणि अचानक त्याला त्या पुरामध्ये एक काळी वस्तू दिसली महाराज. काळी वस्तू दिसली आणि त्याच्या डोक्यात आलं की कुणाची तरी घोंगडी वाहून चालली. आता त्याला पोहता येत होतं. त्यानं लगेच पुरामध्ये उडी टाकली, आणि जशी उडी टाकली तसा तो कुठं पोहोचला? त्या घोंगडीजवळ पोहोचला. जसजसा त्या घोंगडीच्या जवळ जाऊ लागला, परत ती घोंगडी नव्हती, अस्वल होती. पुरात काय चाललं होतं? ते वाहून चाललं होतं. त्यालाही कोणाचा तरी काय लागत होता? आधार लागत होता. परत त्यानं ज्या वेळेला या माणसाला जवळ येताना पाहिल्याबरोबर त्यानं झेप घातली आणि त्या माणसाला घट्ट मिठी मारली. आता त्याला मिठी मारल्यानंतर तो त्याचा जो दुसरा जोडीदार होता त्याला आवाज द्यायला लागला की अरे मला मदत कर, मुझे बचाव, माझ्याकडे ये. त्यावेळेला यानं वाटलं काहीतरी त्या घोंगडीचा याला आढा पडला दिसतोय.
त्यानं काठावूनच सांगितलं कमली को छोड दो, कमली को छोड़ दो. महाराज तो म्हणायला लागला मैं कमली को छोड़ता लेकिन कमली मुझे. विठ्ठल विठ्ठल. महाराज संसार अशीच कमळी आहे. हा तुम्ही जरी सोडायला तयार असला तर ती तुम्हाला सोडीत नाही. मैं छोडणे को तयार आहे. बरेच तयार आहेत आता सोडायला, पण ते सोडायला विषयी विरक्त जया नाही आपपर. त्याच्या ठिकाणी कोणताही भाव नाही महाराज. हा माझा आहे तो दुसऱ्याचा आहे, हा भाव संपला. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. तो विषयामध्ये जेवढा विरक्त बनला महाराज, कदाचित विषयात विरक्त बनल्यानंतर पुढची पायरी ऐका जरा. वेळ संपलेला आहे, फक्त अर्थ करून पुढे जातो. ज्या वेळेला तो विषयामध्ये विरक्त बनतो आणि विषयी विरक्त बनला की हळूहळू तो विवेक संपन्न बनतो. विवेकातून विचार जन्माला येतात आणि विचारातून विद्वत्ता सिद्ध होते महाराज. आणि एकदा विद्वत्ता सिद्ध झाली ना तर तिथेही पतन आहे बरं. विद्वत्ता सिद्ध झाल्यावर तिथं सुद्धा काय पतन आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात जाणीव शहाणीव ओझे सांडोनेया दुरी. जिथं ज्ञानोबाराय सारखे म्हणतात महाराज एरवे तरी मी मूर्खोन. तुकोबाराय म्हणतात बोलिले लेकरू काय माझी वाणी मानेल संताशी जाणीव शानीव ओझे. हे सगळं ओझं काय करायचंय बाजूला करायचंय. कारण प्रपंचाचं ओझं बाजूला नाही केलं ना, कारण प्रपंच असं आहे महाराज, जेवढं ओझं वाढतं तेवढा प्रपंच काय करतो. आता देवीदासकडं ओझं कमी होतं त्यावेळेला तो वारी करत होता. जितकं ओझं वाढलं की वारी करता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. प्रपंच हा ओझ्यावर चालतो महाराज. माथा प्रपंचाचे ओझे घेऊन मने माझे माझे. प्रपंच असाचे कुणाचाही असू द्या, सांगणारा जरी सांगत असला तो तो त्याच्यातच असतो. म्हणून नाथ महाराज सांगतात महाराज जाणीव शानीव ओझे सांडोनिया दुरी. एक माणूस आहे महाराज, एक माणूस आहे आणि जंगलातून जात होता. जंगलातून जात होता आणि जंगलातून जात असताना महाराज त्याला कुणाच्या तरी गाडीतून पडलेलं साखऱ्याचं पोतं सापडलं, कट्टा सापडलं 50 किलोचा. तो पडलेलाच होता. आता ज्या वेळेला तो सापडला, ऐका जरा नीट, एवढंच उदाहरण सांगतो आणि सेवा संपवतो. सापडला महाराज. आता साखर काय असते गोड असते. ऐका साखर गोड आहे. त्याला ते सापडल्याबरोबर त्यानं सगळी ताकद एकवटून ते काय केलं खांद्यावर घेतलं. आता खांद्यावर घेतलं आणि बराच प्रवास केल्यावर त्याच्या खांद्याला त्याचं काय व्हायला लागले. घेतलंय कशासाठी. साखर काय असते खायचंय महाराज. त्याला साखर गोड आहे ओझं घेतलंय महाराज. आता खांद्याला ते काय वाटायला लागलं ओझं वाटायला लागलं. त्यानं विचार केला खाली टाकून द्यावं, उचलणारा जर कोणी नाही मिळाला तर मग त्यानं काय केलं महाराज, त्यानं ते तसंच खांद्यावरचं कुठं घेतलं डोक्यावर घेतलं. आता त्याला खांद्याला काय वाटायला लागलं खांद्याला बरं वाटायला लागलं महाराज. थोड्या वेळानं पुन्हा डोक्याला काय लागली. आता पुन्हा कुठं आलं, आता कशाला बरं वाटायला लागलं. हे ओझं तिथंच आहे, ओझं तिथंच आहे. फक्त तितक्यापुरतं काय केलंय. आता दिंडीपुरतं जे बरं वाटतं ना ते फक्त खांद्यावरलं डोक्यावर. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण ते तिथंच आहे. तेवढ्या काळापुरतं ते काय वाटतं आपल्याला सांडोनिया दुरी. पण संताचं वर्णन वेगळे महाराज. आपण वस्ती कर वर्त तसे संसारी. म्हणून त्यानं त्याच्या जीवनामध्ये अन्य काही केलेलं नाही. अभंगाचं शेवटचं चरण. थाप देत आहे ना. थाप देत चालेल.
एक जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन एक जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन नित्य हरीचे कीर्तन एक जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन एक जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन नित्य हरीचे कीर्तन हरीचे आसनी शयनी सदा हरीचे चिंतन आसनी शयनी सदा हरीचे चिंतन धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे शयनी सदा हरीचे चिंतन हरीचे चिंतन धन्य जगी तोची एक हरी धन्य जगी तोची एक हरी रंगिना राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे वासुदेव सदा स्मरे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे धन्य जगी तोची हरी रंगिनाचे धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे डोबार खुमार जय डोबार कुमारी जय डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार कुमारी एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन आसनी शयनी सदा हरीचे चिंतन धन्य जगी तोचे एक हरिरंगे नाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे। मानवी जीवन हे धन्यता मिळवण्यासाठी महाराज आणि धन्यता मिळाली की धन्यतेचा फल आहे महाराज आनंद आणि मान्यता मिळाली की मान्यतेचं फल आहे सुख। आपण मान्यतेनं सुखाभिलाषी बनलोत पण धन्यतेनं आनंदी बनायला कोणी तयार नाही। जीवनामध्ये धन्यता मिळवा महाराज आणि ती संपूर्ण धन्यता तुम्हाला प्राप्त करण्यासाठी एवढाच एक काळ आहे महाराज एवढाच एक काळ आहे एवढीच एक संधी आहे ती आपल्याला संधी या निमित्तानं प्राप्त झाली आहे। वारीसारखं जे माध्यम आहे महाराज हे खूप चांगलं आहे चालतं बोलतं चालतं फिरतं विद्यापीठ याच्यातून जीवनामध्ये जी धन्यता मिळते ती खऱ्या अर्थानं प्राप्त करा। तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला कुठंतरी त्या अनुषंगानं ही पूर्वपुण्याई तुम्हाला मला लाभली। यात आपण एक निमित्त आहे महाराज मी दिंडीत तर मी खरंच सांगेल मी एक निमित्त म्हणून तुमच्या पुढे यावर्षी राम महाराज आणि त्यांचे सगळे विद्यार्थी यांनी सुंदर पद्धतीने दिंडीचं नियोजन केलं महाराज। इथं आम्हाला आचार्याची व्यवस्थेची कमी होती। पांढरवडीच्या महिला आमचं मनोज घाडगे एकनाथ नाईक वैजनाथ चौधरी
त्यांनी सुंदर जबाबदारी स्वीकारली. मला वाटतं मनोजला आता धन्य व्हायचं आहे. तो माळकरी नव्हता. मला वाटतं तुझं लग्न झालं त्या दिवशीच लोकांनी टाळ्या वाजवल्या असतील तुझ्या नावाने. आणि ती माळ घालताना जी वाजविलेल्या टाळ्या आहेत ते तू फसला म्हणून आहे. पण आज ज्या टाळ्या वाजवल्यात ना त्या कुठंतरी तू त्याच्यातून वरती यायला लागला. त्या फसण्यासाठी नाहीत महाराज. मला वाटतं माळ घालून घेऊ आपण. घ्या अगोदर. जीवनामध्येही धन्यता प्राप्त करा. माझं वारीची सदैव आठवण ठेवा. आता तो 5 वर्षापासून आमच्यासोबत आहे. माझी एक पद्धती महाराज, कुणालाही माळ घालण्याचा आग्रह करायचा, कारण आग्रह केला की ती टिकत नसते. त्याला मी ओळखही देत नाही की तुझ्या गळ्यात काही नाही, कारण आपण ओळख जरी दिली ना तर तो माणूस बारीक होतो, संकोचित होतो की आपल्याला हे म्हणले काय नाही, माळ नाही. त्याला म्हणणंही नको महाराज, त्याला तयार होऊ द्या. त्याच्या अंतःकरणाची एकदा तयारी झाली ना की ती माळ दीर्घकाळ टिकते. आज कार्तिकीसारखा पवित्र पर्वकाळ आहे आणि त्या पवित्र पर्वकाळामध्ये त्यानं मनोजने केलेली सेवा आणि त्या सेवेतून हा असणारा जो प्रसाद पांडुरंगाचा प्राप्त होतोय तो कुणाच्या तरी माध्यमातून फक्त द्यायचा आहे, म्हणून या ठिकाणी मी देत आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रोज माळेचा जप करायचा, वारी सोडायची नाही आणि मारुतीचं दर्शन रोज घ्यायचं. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. माऊली ज्ञाने एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. धन्य जगी तोचे एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. आपण केलेली साधना ही लोकाला विचारत बसू नका महाराज. तुम्ही किती साधना केली, मी तर स्पष्ट सांगेल महाराज, तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये धन्यता वाटू लागली ना तर तुमची साधना खरी आहे. पण अजूनही तुम्हाला लोकांच्या विषयी दोष दिसत असतील, मत्सर वाटत असेल, अहंकार निर्माण होत असेल, लोभ कमी होत नसेल तर अजून साधना फलीभूत झालेली नाही. कारण सर्वाविषयी सुखदुःख समान, सकळ जीवांचा कृपाळ, सगळ्याविषयी एक तुम्ही जगाविषयी चांगला भाव तयार करा. जग तुमच्याकडं कोणत्याही भावनेनं पाहू द्या, तो जगाचा स्वभाव आहे महाराज. त्याकडं आपण दुर्लक्ष करा. आपण एका चांगल्या स्थितीनं, चांगल्या रीतीनं त्याकडं पाहत राहा. काय होईल माहिती आहे का? एका जनार्दनी नित्य हरीचे चिंतन कीर्तन, आसनी शयनी सदा हरीचे. कारण नित्य तुम्ही केलेलं जे कीर्तन आहे, नित्य केलेलं चिंतन आहे ते तुम्हाला आत्मसुखाकडे घेऊन जाईल, आनंदाकडे घेऊन जाईल. विषयापासून विरक्त होऊन विवेकाचा आनंद वाढत गेला की त्याचंच नाव परमार्थ आहे महाराज. तो शुद्ध परमार्थ आहे. आपल्या परमार्थानं जग खुश होईल अथवा न होईल याच्याकडं पाहू नका. आपल्या परमार्थानं आपण खुश व्हावं एवढा परमार्थ करा, एवढीच विनंती करून परत एकदा सर्व गायक, वादक, गुणीजन मंडळी, महाराज मंडळी, वाहनाची व्यवस्था करणारे, आचारी, स्वयंपाक करणारे, दिंडीमध्ये चालणारे सगळे वारकरी, आपल्याला ज्यांनी जागा उपलब्ध केली ते सगळ्यांना धन्यता देतो. पांडुरंगाला प्रार्थना करतो की बाबा या सगळ्यांचं भलं करा, सगळ्यांना अशाच पद्धतीनं सद्बुद्धी प्राप्त होऊ द्या आणि पुन्हा पुन्हा आमच्याकडून ही वारी करून घ्या, एवढीच सद्भावना व्यक्त करून झालेली सेवा भगवान पंढरीनाथाच्या चरणी समर्पित. चाल घ्यायचे का संपायचं? विठ्ठल जय जय विठ्ठल.